ओम नमः श्री अतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। आपण ब्रह्मचर्य या विषयावर मागच्या क्लासपासून चर्चा करत आहोत। आपण बघितलं मागच्या वेळेस की ब्रह्मचर्य किती आवश्यक आहे आणि ब्रह्मचर्यामुळे आपल्याला काय काय फायदे होऊ शकतात हे सुद्धा आपण मागच्या क्लासमध्ये विस्तारानं बघितलं। आणि स्वामी विवेकानंद म्हणतात की ब्रह्मचर्याचं आचरण न केल्यामुळे सर्व देशाचा सत्यानाश ओढवला आहे। हे पण आपण बघितलं की ह्या एका महान व्रताचं आचरण न केल्यामुळे आपण किती दुर्बल झालो आहोत हे आपण मागच्या क्लासमध्ये सविस्तरपणे बघितलेलं आहे। यावेळेस आपण ब्रह्मचर्य या विषयावर काही उद्भवणारे प्रश्न, जे आहे तरुणांच्या मनामध्ये जे काही प्रश्न निर्माण होत असतात त्यावर चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करूया। तेव्हा मी काही अशी ठळक प्रश्न काढलेली आहे। आज आपण बघू किती प्रश्नांचं आपण इथे समाधान करू शकतो। 10 प्रश्न आहे। पहिला प्रश्न असा आहे, ब्रह्मचर्य म्हणजे काय? दुसरा आहे, काही डॉक्टरांचे मत आहे की ब्रह्मचर्य पालन आरोग्याला हानिकारक आहे, हे कितपत सत्य आहे? आपला तिसरा प्रश्न आहे, आजच्या युगात ब्रह्मचर्याचे पालन करणे शक्य आहे का? चौथा आहे, स्वप्नामध्ये होणाऱ्या वीर्यपाताला कसे नियंत्रित करावे, ते आरोग्याला हानिकारक आहे का? पाचवा प्रश्न आहे, ब्रह्मचर्याचे दीर्घकाल पालन केल्यास नपुंसकत्व येते असे काहींचे मत आहे, ते खरे आहे का? 6वा प्रश्न आहे, विवाहितांसाठी ब्रह्मचर्याचे काय नियम आहेत? 7वा आहे, पाश्चात्य देशात ब्रह्मचर्य पालनावर विशेष भर दिला जात नाही, तरी ते आपल्यापेक्षा शक्तिशाली असून दीर्घायुषी आहेत, असे का? 8वा प्रश्न आहे, ब्रह्मचर्याचे पालन करण्यासाठी काही उपाय सुचवाल का? 9वा प्रश्न आहे, आध्यात्मिक जीवनात ब्रह्मचर्य पालनाची आवश्यकता आहे का? आणि 10वा प्रश्न आहे की अष्टांग ब्रह्मचर्य म्हणजे काय? ब्रह्मचर्याचे 8 वेगवेगळे अंग कोणते? असे 10 प्रश्न आपल्यासमोर आहे आणि ह्यावर आपल्याला डिस्कशन करायचं आहे, चर्चा करायची आहे। त्यामधले आपण काही प्रश्न आज बघूया। आपल्याला किती प्रश्नाचं समाधान करता येतं हे आज आपण बघू आणि उरलेली प्रश्न आपण पुढच्या वेळेस बघू। तर पहिला प्रश्न आहे, ब्रह्मचर्य म्हणजे काय? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण बऱ्याच आपल्या मनामध्ये ब्रह्मचर्याबद्दल संकल्पना असतात, चुकीच्या धारणा असतात। तेव्हा हा विषय स्पष्ट करून घेतलेला बरा। ब्रह्मचर्याचा सरळ अर्थ आहे, लैंगिक सुखाचा काया वाचा मनाने पूर्णपणे त्याग करणे, भोगवासनेचा त्याग करणे, ही ॲक्च्युली सरळ आणि सोपी व्याख्या आहे ब्रह्मचर्याची। पण विद्यार्थ्यांना ज्यांना ज्ञान संपादन करायचे आहे, ज्यांना जीवनामध्ये काहीतरी व्हायचं आहे, त्यांनी फक्त एकाच इंद्रियावर संयम करून चालणार नाही, तर त्यांनी सर्वच इंद्रियावर संयम ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। असा पण एक ब्रह्मचर्याचा अर्थ होऊ शकतो की सर्व इंद्रियावर आपलं नियंत्रण ठेवणं हे सुद्धा ब्रह्मचर्यच आहे। पण याचा शब्दशः अर्थ जर आपल्याला बघायचा असेल तर तो आहे ब्रह्मणी चरती इति ब्रह्मचर्या। म्हणजे जी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये ईश्वरलाभ करून घेण्यासाठी प्रयत्न करते, त्या व्यक्तीने स्वीकारलेली जीवन पद्धती म्हणजे ब्रह्मचर्य आहे। जे ईश्वरलाभ किंवा आत्मज्ञान करून घेण्यासाठी कशा प्रकारे आपल्याला जीवन जगायचं आहे, त्यासाठी एका विशिष्ट प्रकारे जीवन जगणं, त्यालासुद्धा ब्रह्मचर्य असंच म्हटलं आहे। तेव्हा ठोकळपणे हे 3 अर्थ दिलेले आहे ब्रह्मचर्याचे। आता आपण पुढच्या प्रश्नामध्ये जाऊया। काही डॉक्टरांचे मत आहे की ब्रह्मचर्य पालन आरोग्याला हानिकारक आहे, हे कितपत सत्य आहे?
यामध्ये थोडंफार सत्य असू शकतं असं मी म्हणत नाही. कारण जीवनामध्ये कोणतीही गोष्ट जर आपल्याला करायची असेल, कोणतीही महान गोष्ट करायची असेल, तर आपल्या शरीराने मनावर थोडा तणाव पडणारच आहे. पण तेवढा तणाव सहन करून घेण्याची शक्ती आपण ठेवली पाहिजे. आपण जर जीवनामध्ये मोठमोठी आव्हानं घेतली नाही, आपण जर मोठं कार्य करण्यासाठी घाबरलो, तर आपण काय होऊन जाऊ, सुखसोयी होऊन जाऊ. म्हणजे आपल्याला सुखाचीच आवड लागेल आणि एकदा आपण सुखवस्तू झालो की कोणतंही कठीण काम करणं आपल्याला शक्य होणार नाही. आपल्यामध्ये ते कार्य करण्याची क्षमता आणि सामर्थ्य राहणार नाही. म्हणून जीवनामध्ये जेव्हा आपल्याला महान कार्य करायची असतात, तेव्हा थोडाफार तणाव पडतच असतो आणि तेवढा तणाव आपण घेतलाच पाहिजे. कारण कोणतेही महान कार्य विदाऊट तणावाशिवाय किंवा तणाव नसताना होऊ शकत नाही. तणाव असणारच. कोणती परीक्षा असली तरी तणाव येतो आपल्याला. परीक्षा लिहायची आहे तरी थोडा मनावर तणाव येतोच की. पण आपण इथे कामवासना दाबून टाकत नाही, लक्षात ठेवा. जर कामवासनेला दाबून टाकलं तर हानिकारक होऊ शकते असं डॉक्टरांचं मत आहे. पण आपण इथे दाबून टाकत नाही. तुम्हाला मी मागच्या क्लासमध्ये सांगितलं की नदीवर जर आपण धरण बांधलं तर आपण काय करतो, ते पाणी अडवतो. पण ते पाणी नुसतं अडवून जर ठेवलं तर त्या धरणाची भिंत फोडून ते पाणी बाहेर जाईल आणि त्यामुळे हानी होऊ शकते. पण जर त्याच पाण्याला कालव्याच्या माध्यमातून योग्य दिशा दिली, त्याचा योग्य प्रकारे वापर केला, तर कधीही ते हानिकारक होत नाही. उलट त्या पाण्याचा कितीतरी प्रकारे आपल्याला उपयोग करता येतो. दुसरं एक उदाहरण घेऊया आपण क्रिकेटचं. आता क्रिकेटमध्ये जेव्हा बॉलर खूप वेगानं बॉल फेकतो आणि बॅट्समॅन काय करतो की त्या बॉलला अडवतो, त्या बॉलला अडथळा निर्माण झाल्याबरोबर कितीतरी वेगानं तो बॉल जातो आणि शेवटी बाउंड्रीच्या बाहेर जाऊन पडतो आणि त्या बॅट्समॅनला सिक्सर मिळतो, छक्का मारला असं आपण म्हणतो. तेव्हा त्या बॉलला जर आपण असंच जाऊ दिलं असतं तर थोडा वेळ जाऊन तो थांबला असता. पण त्याला रोधल्यामुळे, त्या बॉलला थांबवल्यामुळे त्याच्यामध्ये बघा किती प्रचंड शक्ती निर्माण झाली की थोडा बॅटचा स्पर्श झाल्याबरोबर तो बॉल एकदम बाउंड्रीच्या बाहेर जाऊन पडला. म्हणजे कोणतीही शक्ती जेव्हा आपण तिला अडवतो, तिला रोधण्याचा प्रयत्न करतो, त्यामध्ये प्रचंड ताकद निर्माण होते. मग ती तुम्ही कशासाठी वापरता हे तुमच्यावरती अवलंबून आहे. पण मात्र आपण बघतो की हे जे डॉक्टर म्हणतात की दाबून टाकायची गरज नाही. तुम्हाला मी एक उदाहरण देतो. मी हैदराबादला होतो. मी हैदराबादला असताना एकदा एका भक्ताच्या घरी सत्संगासाठी गेलो. आता तिथे जेव्हा आम्ही तिथे घरी पोचलो तेव्हा बघितलं एका खोलीमध्ये हनुमान चालिसाचा आवाज येत आहे. तर मी खोलीचं दार उघडून आत बघितलं तर बघितलं की एक मुलगी आहे, एक 17-18 वर्षाची मुलगी डोळे लावून समोर बसलेली आहे. तिच्यासमोर हनुमंताचा फोटो आहे. तिच्या टेबलवर एक रेकॉर्डर आहे. त्यामध्ये तिने हनुमान चालिसाची कॅसेट लावून दिली आणि ती त्या फोटोसमोर बसलेली हात जोडून आणि त्या कॅसेटसोबत स्वतःसुद्धा हनुमान चालिसा गात आहे आणि टाळ्या वाजवत आहे. मी तिला विचारलं, बेटा हे काय आहे, असं तू का करते? सुरुवातीला जरा ती अडखळली. महाराजांना कसं सांगायचं? म्हटलं सांग, काही घाबरण्याचं कारण नाही. तेव्हा ती म्हणाली की स्वामीजी म्हणे मी एक आयडिया शोधून काढली. म्हटलं कसली आयडिया शोधून काढली? म्हणे जेव्हा जेव्हा माझ्या मनामध्ये कामवासनेचा विचार येतो तेव्हा मी लगेच थंड पाण्याने स्नान करते, समोर बसते, हनुमानजीच्या समोर बसते आणि हनुमान चालिसा लावून देते आणि मी स्वतः हनुमान चालिसा म्हणते आणि 15 मिनटापर्यंत हनुमान चालिसा ऐकल्यानंतर आणि हनुमंताला प्रार्थना केल्यानंतर माझ्या मनामधले ते सगळे विकार निघून जातात. बघा त्या मुलीनं काय केलं. किती हुशार मुलगी असली पाहिजे. तिनं त्या कामवासनेला दाबून नाही टाकलं.
त्या कामवासनेचं शुद्धीकरण केलं, त्याला उच्च वळण लावलं. म्हणजे आपण इथे कोणतीही गोष्ट दाबून टाकू शकत नाही, पण तिला परिवर्तित करू शकतो. पतंजली म्हणतात, वितर्क बाधने प्रतिपक्ष भावनम. जेव्हा तुमच्या मनामध्ये एखादा वाईट विचार येत असेल तर तुम्ही लगेच मनामध्ये चांगला विचार आणा आणि त्या वाईट विचाराला काढून टाका. म्हणजे एका काट्याने दुसरा काटा काढायचा आहे. पायामध्ये एक काटा टोचलेला आहे, दुसरा काटा घ्यायचा, त्याने तो काढायचा आणि दोन्ही फेकून द्यायचे. तेव्हा वाईट विचारांना चांगल्या विचारांनी आपण बाहेर काढायचं. मग दोन्ही विचाराची काही आपल्याला गरज नाही आहे. तेव्हा बघा, अशा प्रकारे आपण कधीच दाबून टाकू शकत नाही, पण त्याचं काही शुद्धीकरण करतो, त्याला एक दिशा देतो आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला कंट्रोल करणं सोपं होतं. म्हणून हे जे डॉक्टर म्हणतात, हे ॲलोपॅथिक डॉक्टर म्हणतात, कारण त्यांचा यावरती विश्वास नाही, तेव्हा हे जे म्हणतात ते काही तेवढं खरं नाही आहे. आपल्याला त्या शक्तीला वळण देता येतं. जसं त्या मुलीनं, आपण काय म्हणतो सब्लिमेशन, नॉट सप्रेशन. सब्लिमेट केलं म्हणजे काय, त्याचं शुद्धीकरण केलं, त्याचं प्युरिफिकेशन केलं, त्याला योग्य दिशेने वळवलं. तर अशा प्रकारे जर आपण त्या शक्तीला जर योग्य दिशेने वळवलं, डायरेक्शन दिलं, तर कधीच हानिकारक होऊ शकत नाही. हे जे म्हणणं आहे ते सपशेल चुकीचं म्हणणं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, आजच्या युगात ब्रह्मचर्याचे पालन करणे शक्य आहे का? बघा मित्रांनो, आजचं युग असो की जुनं युग असो, त्यामध्ये काहीही फरक पडत नाही. इफ देअर इज विल देअर इज वे. जर इच्छा असेल तर आपल्याला मार्ग मिळतोच. असं नाही आहे की आजच्या युगामध्ये शक्य नाही आहे. पण हे मात्र लक्षात ठेवा, हे काही सगळ्यांना शक्य नाही. त्यासाठी कसे लोक पाहिजेत? वीर पुरुष पाहिजे, शूर पुरुष पाहिजे. स्वामीजी म्हणायचे, युअर कंट्री नीड्स हिरोज, बी ए हिरो. आपल्याला हिरो व्हायचं आहे, आपल्याला वीर व्हायचं आहे आणि हे वीरांना शक्य आहे. सोम्या गोम्याचं हे काम नव्हे मित्रांनो, लक्षात ठेवा. कारण ब्रह्मचर्याचं नाव ऐकूनसुद्धा बरेच लोक घाबरतात. तेव्हा किती आपल्या मनामध्ये प्रचंड इच्छाशक्ती पाहिजे. जर अशा प्रकारची इच्छाशक्ती असेल तर आपल्याला काही शक्य नाही. नक्कीच आपण करू शकतो, पण इच्छाशक्ती पाहिजे की मला हे करायचं आहे आणि हे मी केलं पाहिजे. कारण ही आजची गरज होऊन बसलेली आहे. आजच्या या भौतिकवादाच्या जगामध्ये आपण राहत आहोत आणि किती प्रकारे आपल्याला प्रलोभनं आणि आकर्षणं दिसत आहे. तेव्हा ह्या सगळ्यापासून आपल्याला स्वतःचं रक्षण करायचं आहे. त्यामुळे अतिशय आवश्यक आहे आणि मी प्रयत्न करणारच. जर अशा प्रकारे आपण संकल्प केला तर कोणती गोष्ट मनुष्याला करणं अशक्य आहे? मनुष्याला काहीही अशक्य नाही. सगळं आपल्यामध्ये आहे, सगळी शक्ती आपल्यामध्ये आहे. आपण सगळं काय करू शकतो. स्वामीजी म्हणतात, ऑल पॉवर इज विदिन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. बिलीव्ह इन दॅट अँड डू नॉट बिलीव्ह दॅट यू आर वीक. पण मात्र त्यासाठी लक्षात ठेवा मित्रांनो, जीवनामध्ये एक उच्च आदर्श पाहिजे. जर कोणताही आदर्श नसेल तर मात्र ब्रह्मचर्याचं पालन करणं जरा कठीण आहे, अवघड जातं. कारण ती शक्ती तुम्हाला तिला उच्च वळण द्यायचं आहे, डायरेक्शन द्यायचं आहे. म्हणून आपण समाजामध्ये बघतो की अशा कितीतरी व्यक्ती आहे की ज्यांनी ब्रह्मचर्याचं पालन करून ते जीवनामध्ये महान झालेले आहेत. उदाहरण बघा, लताताई, आपल्या लताताई मंगेशकर आहे. आता त्यांनी काय केलं, आपल्या जीवनाचं एक ध्येय ठरवलं की मला संगीतामध्ये सम्राज्ञी व्हायचं आहे, मला संगीतामध्ये जगप्रसिद्ध व्हायचे आहे. संगीत हाच माझा जीवनाचा उद्देश राहणार आहे. आणि त्यांनी सगळीच्या सगळी शक्ती त्या संगीतामध्ये ओतली. त्यामुळे त्यांना विवाह करायची गरजसुद्धा पडली नाही, कारण त्यांनी ती शक्ती एका दिशेनं डायव्हर्ट केली. आणि त्यामुळे त्यांना जे हवं होतं ते करू शकल्या, साध्य करू शकल्या. जगामधल्या उत्तम गायिका होऊ शकल्या. कारण त्यांच्या डोळ्यासमोर एक आदर्श होता, एक उच्च ध्येय होतं. त्या ध्येयासाठी आपल्याला जगायचं आहे. जेव्हा मनुष्याच्या मनामध्ये उच्च ध्येय असतं तेव्हा बाकी गोष्टीकडे मनच लागत नाही. अब्दुल कलाम बघा, डॉक्टर अब्दुल कलाम,
त्यांना विज्ञानामध्ये आणि तंत्रज्ञानामध्ये एवढी आवड होती की त्यांना लग्न करून आपली शक्ती व्यर्थ गमावण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं होतं. त्यांच्या डोळ्यासमोर एक उच्च ध्येय होतं आणि ते ध्येय त्यांनी प्राप्त करून घेतलंच. त्यामुळे त्यांना ब्रह्मचर्य पालन करण्यामध्ये कुठेही काही त्रास झाला नाही. जर जीवनामध्ये अशा प्रकारचा उच्च आदर्श असेल, डॉक्टर होमी भाभा तुम्हाला माहिती आहे, की ज्यांनी की ॲटॉमिक एनर्जीचा शोध लावला, तेव्हा हे जे डॉक्टर होमी भाभा होते, त्यांच्यामुळे आपल्या देशाला न्यूक्लिअरमध्ये किती फायदा झाला, अणुशक्तीचं किती त्यांनी त्यामध्ये कार्य केलं. ते सुद्धा आजीवन ब्रह्मचारी होते. श्री रतनलालजी टाटा ब्रह्मचारी आहे, कारण त्यांनी सगळी एनर्जी आपली त्या इंडस्ट्रीमध्ये टाकली. त्यामुळे त्यांना काही विवाह करून हे सगळं मौज करायची काही आवश्यकता वाटली नाही. कितीतरी उदाहरण आहे बघा ना. स्वामी विवेकानंदाचं उदाहरण बघा. त्यांना आध्यात्मिक जीवनामध्ये काहीतरी करायचं होतं. त्यांना सगळ्या जगाला आध्यात्मिक संदेश द्यायचा होता. त्या एका ध्येयानंच ते वेडे झाले होते. त्यामुळे त्यांचं मन बाकी गोष्टीमध्ये रमू शकत नव्हतं. जर जीवनामध्ये अशा प्रकारचं जर आपल्या उच्च ध्येय असेल तर आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करणं अगदी सोपं जाईल. त्यासाठी आपल्याला काही विशेष प्रयत्न करावे लागणार नाही. पण जीवनामध्ये मात्र उच्च आदर्श पाहिजे की मला जीवनामध्ये काहीतरी प्राप्त करून घ्यायचं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा व्यक्ती आहेत. अटल बिहारी वाजपेयी होते, आपण त्यांना पण बघतो, त्यांनी पण ब्रह्मचर्याचं पालन केलं. ज्या लोकांनी ब्रह्मचर्याचं पालन केलं बघा ते किती महान झाले. आता मला नावं सांगायची गरज नाही, पण बघा त्यांची मेमरी, बघा त्यांची शक्ती. सगळं जग जरी विरोधी ठाकलं तरी ते डगमगत नाही. किती संकटाचे सामने करतात. ही शक्ती त्यांच्यामध्ये आली कुठून? कारण त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन करून ती शक्ती आपल्यामध्ये जोपासली, त्याचं वर्धन केलं, म्हणून त्यांना ते शक्य झालं. तर म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा की ब्रह्मचर्याचं पालन करणं आजच्या युगामध्ये नक्कीच शक्य आहे. जर आपल्याला खरोखर प्रामाणिकपणे जर आपण प्रयत्न केले तर त्यामध्ये आपल्याला यश मिळणारच आहे. फक्त त्या शक्तीला एक दिशा द्यायची. दुसरं म्हणजे आपल्या जीवनामध्ये एक उच्च आदर्श बाळगायचा की ज्या आदर्शासाठी आपण आपलं सगळं जीवन समर्पित करायचं. स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही जर ब्रह्मचर्याचं पालन केलं नाही तर तुम्ही माझे शिष्यच नाही. त्यामुळे भगिनी निवेदिता, मिस मार्गारेट नोबल, मिस मॅक्लेवूड, सिस्टर ख्रिस्टीन, स्वामीजींचे स्वतःचे भाऊ, त्यांनी सर्व भावांना सांगितलं की तुम्ही जर विवाह केला तर तुमचं मी तोंडही बघणार नाही. तर ह्या सगळ्यांना ब्रह्मचर्याचं पालन करणं शक्य झालं, आपल्याला का होणार नाही? रामकृष्ण मठामध्ये कितीतरी संन्यासी ब्रह्मचारी आहे. शारदा मठामध्ये कितीतरी माताजी आहे, संन्यासिनी आहे. ख्रिश्चन संप्रदायामध्ये कितीतरी कॅथॉलिक संत असतात, फादर असतात. ह्या सगळ्यांना ब्रह्मचर्याचं पालन करणं शक्य आहे आणि काही आपल्याला शक्य होणार नाही का? होणार नाही, नक्कीच होणार आहे. म्हणजे ही काही अशी अशक्य गोष्ट नाही आहे. आहे थोडं कठीण आहे, पण कठीण आहे म्हणून काय झालं? आपण तर जीवनामध्ये आव्हानं स्वीकारली पाहिजे. ज्या कठीण गोष्टी आहेत त्याच गोष्टी आपण केल्या पाहिजे. नाहीतर मग त्यामध्ये काय बहादुरी आहे? सगळे एका मार्गाने जातात आणि आम्ही सगळे त्याच मार्गाने जाऊ. आपण काहीतरी विशेष पाहिजे, युनिक पाहिजे, इतरांपासून काहीतरी वेगळं आपल्यामध्ये पाहिजे. म्हणून मित्रांनो घाबरण्याचं काहीही कारण नाही. आपण सहज करू शकतो. जर आपली इच्छा खरोखर असेल तर भगवंत आपल्याला शक्ती देईल आणि हे कार्य आपण सहज साध्य करू शकू. तेव्हा ह्या प्रश्नाला आपण बघितलं. त्यानंतर स्वप्नामध्ये होणाऱ्या वीर्यपतनाला कसे नियंत्रित करावे? ते आरोग्याला हानिकारक आहे का? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण हा प्रश्न सगळ्यांचाच आहे, फक्त काही युवकांचाच नाही आहे. 3 प्रकारे वीर्यनाश होत असतो. आपण जर ठळकपणे बघितलं तर एक आहे की प्रत्यक्ष संभोगामुळे किंवा प्रत्यक्ष मैथुनामुळे वीर्यनाश होतो.
दुसरं म्हणजे स्वप्नबाधा झाल्यानंतर स्वप्नामध्ये वीर्याचं पतन झाल्यामुळे वीर्यनाश होतो. आणि तिसरं म्हणजे काही काही लोकांना, काही काही तरुणांना सवय लागलेली असते हस्तमैथुनाची. त्या हस्तमैथुनाच्या माध्यमातून ते आपली शक्तीच बाहेर फेकून देतात. तेव्हा अशा प्रकारे 3 प्रकारे आपण वीर्याचा नाश करत असतो. त्यामध्ये प्रत्यक्ष संभोग आणि हस्तमैथुन ह्या 2 गोष्टी शरीराला अतिशय घातक आहेत, लक्षात ठेवा. स्वप्नदोष आहे त्यामध्ये काही तेवढा धोका नाही, कारण ते स्वाभाविक आहे. जेव्हा आपलं शरीर वाढतं तेव्हा त्यामध्ये हार्मोन निर्माण होतात. हार्मोन निर्माण झाल्यामुळे शरीरामध्ये बरेचसे बदल होतात. जी काही आपल्या शरीरामध्ये एनर्जी जमा झाली असेल ती स्वाभाविकपणे बाहेर पडते. त्यामुळे तेवढं काही आपल्याला त्याबद्दल काळजी करण्यासारखं कारण नाही आहे. ते नॅचरल आहे, ते होते. तरी पण मात्र त्यालासुद्धा कंट्रोल करता येणं शक्य आहे. आता आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की 7 प्रकारच्या धातू आपल्या शरीरामध्ये आहे. आपण जे काही अन्न खातो त्यापासून या सप्तधातू निर्माण होत असतात. पहिल्या धातूला म्हटलं आहे रस, म्हणजे आपण जेवण केल्यानंतर त्याचे वेगवेगळे रस तयार होतात, लिक्विड तयार होतं पचनक्रियेसाठी. बाकी ज्या ज्या गोष्टींना आवश्यक असते ते वेगवेगळे रस तयार होतात शरीरामध्ये, त्याला रसधातू म्हटलं आहे. त्यानंतर त्या अन्नापासून रक्त तयार होतं. तिसरी स्टेज आहे की त्या अन्नापासून आपलं मांस तयार होतं. चौथी स्टेज आहे की आपल्या शरीरामध्ये जो फॅट असतो, ज्याला आपण मेद म्हणतो संस्कृतमध्ये, तो मेद किंवा तो फॅट निर्माण होतो या अन्नापासून. त्यानंतर आपली हाडं निर्माण होतात. त्या हाडामध्ये मज्जा असतात, ज्याला आपण मॅरो म्हणतो. त्या हाडामध्ये आतमध्ये असलेल्या मज्जा त्यासुद्धा अन्नापासून निर्माण होतात. आणि सगळ्यात शेवटली धातू म्हणजे शुक्र, ज्याला आपण वीर्य म्हणतो. अशा प्रकारच्या 7 धातू आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की शरीरामध्ये अन्नापासून निर्माण होतात. आयुर्वेद म्हणते की सगळ्यात श्रेष्ठ इसेन्स ऑफ द फूड, त्या सगळ्या अन्नाचा जो सार आहे त्यापासून शुक्र तयार होत असतं. आणि ते म्हणतात की 800 ग्राम अन्नापासून 1 थेंब वीर्य तयार होतं. बघा, 800 ग्राम अन्न खाल्ल्यानंतर फक्त थेंब वीर्य तयार होतं. आणि शरीरामध्ये 4 दिवसामध्ये 20 थेंब किंवा 25 थेंब वीर्य साचत असतं. आता 20 किंवा 25 थेंब वीर्य जमा होण्यासाठी 4-5 दिवसाचं अन्न कामाला लागतं. आपण जर अतिप्रमाणात त्या वीर्याचा नाश केला वेगवेगळ्या मार्गाने, त्याचा परिणाम काय होईल? शरीर तेवढंच निर्माण करू शकणार नाही. आणि जरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी बाकी गोष्टीवर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं रक्त, तुमचं मांस, तुमची हाडं हे सगळे दुर्बल होतील, कारण ती सर्व शक्ती शुक्र बनवण्यामध्ये निघून जात आहे. त्यामुळे आपण जेव्हा अशा गोष्टी करत असतो तेव्हा आपण विचार करत नाही की किती शक्तीचा आपण अपव्यय करत आहोत, की कितीतरी दिवसानंतर, कितीतरी महिन्यानंतर आपल्या शरीरामध्ये ती शक्ती साठलेली असते. ती आपल्या मेंदूमध्ये जाते, तिथे आपली नर्व्हस सिस्टम स्ट्रॉंग करते. बरेचदा आपण बघतो की ती शक्ती गमावल्यामुळे बऱ्याच लोकांना स्मृती नष्ट होते, बऱ्याच तरुणांची. बरेच तरुण अगदी दुर्बल होऊन जातात. आणि कधीकधी तर आपल्या ब्रेनमधले न्यूरॉन मेल्यामुळे मनुष्य पागलसुद्धा होतो. आपण जर अतिशय खूप मोठ्या प्रमाणावर जर वीर्यपतन केलं तर शेवटी वेडं होण्याची वेळ मनुष्यावर येते. आता हे सगळे दुष्परिणाम आहे. आजचं आधुनिक शास्त्र किंवा आजचं आधुनिक मेडिकल सायन्स याला मानत नाही, कारण शेवटी ॲलोपॅथी सिस्टम किती वर्षापासून डेव्हलप झाली? फक्त 200 वर्ष झाले. पण आपला आयुर्वेद हजारो वर्षापासून भारतामध्ये आहे. आयुर्वेद आहे, तो आरोग्याचा एक प्रकारे वेद आहे. आणि हजारो वर्षापासून आपल्या देशामध्ये तो प्रचलित आहे. आयुर्वेदामध्ये कितीतरी मोठी डेव्हलपमेंट झाली होती. सध्या त्याकडे आपण दुर्लक्ष केलं. पण आयुर्वेद असं शास्त्र आहे की जे आपल्याला सांगतं की वीर्याची हानी होणं किंवा शुक्राची हानी होणं मनुष्याला खूप हानिकारक आहे. तेव्हा आपण हे नक्की लक्षात ठेवलं पाहिजे
की कसल्याही प्रकारे आपण वीर्यनाश करायचा नाही. आता स्वप्नामध्ये जर वीर्यपतन झालं तर काय करायचं? होऊ शकते, स्वाभाविक आहे. पण त्यालासुद्धा आपण नियंत्रणामध्ये आणू शकतो. जर आपण आपली जीवनपद्धती थोडी बदलली तर ते सुद्धा आपल्या कंट्रोलमध्ये येऊ शकतं. त्यासाठी पहिली गोष्ट काय केली पाहिजे? आपण रात्री झोपताना आपण फार कमी जेवण केलं पाहिजे. रात्री जर आपण खूप पोट भरून जेवण केलं तर नक्कीच आपल्या पोटामध्ये गॅसेस तयार होणार आणि त्यामुळे माइंड एक्सायटेड होणार आणि स्वप्नदोष होणार. त्यामुळे रात्रीचं जेवण अगदी कमी पाहिजे, मॉडरेट पाहिजे, थोडंच पाहिजे. रात्री कधीही जास्त जेवण करायचं नाही. दुसरी गोष्ट आपण काय करायची? झोपण्यापूर्वी कोणत्याही अश्लील गोष्टी बघायच्या नाही. टी व्हीमध्ये अश्लील चित्र बघायचे नाही, सिनेमा बघायचे नाही, अशी अश्लील पुस्तकं वाचायची नाही किंवा त्या अश्लील डिस्कशन पण करायचे नाही. आपण झोपण्यापूर्वी चांगली पुस्तकं वाचायची, आध्यात्मिक पुस्तकं वाचायची, आपल्यासमोर देवाचा फोटो ठेवायचा, भगवंताला प्रार्थना करायची की भगवंता माझ्या वीर्याचं रक्षण कर, मला स्वप्नदोष होऊ देऊ नको, देवाला प्रार्थना करायची. त्यानंतर थोडा वेळ जप करायचा आणि भगवंताचं नाव घेत घेत झोपी जायचं. बघा, तुम्हाला स्वप्न पण चांगली पडतील आणि स्वप्नदोष पण होणार नाही. त्यानंतर बरेचसे स्वप्न आपल्याला सकाळी 4 ते 6 या दरम्यान पडत असतात. हा जो वीर्यनाश आहे किंवा स्वप्नदोष आहे तो सकाळी 4 ते 6 या दरम्यान होत असतो. तेव्हा आपण जर सकाळी उठण्याची सवय लावली, जर आपण सकाळी 4-4:30ला उठलो तर आपल्याला अशी वाईट स्वप्नच पडणार नाही आणि त्यामुळे आपण आपलं रक्षण करू शकू. हे पण किती महत्त्वाचं आहे. आपण हनुमान चालिसाचा पाठ करू शकतो. समजा आपला स्वप्नबाधा झाली आणि वीर्यपतन झालं तर लगेच उठायचं, स्नान करायचं, बसायचं, 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करायचा. म्हणजे मनामधले ते सगळे वाईट संस्कार नष्ट होऊन जातील. त्याचं हे प्रायश्चित्त आहे. भागवतामध्ये सांगितलं आहे की जर स्वप्नामध्ये वीर्यपतन झालं तर तुम्ही उठा, स्नान करा आणि स्नान केल्यानंतर तुम्ही 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करा. नेहमी थंड पाण्यानं स्नान करायची सवय लावा जर तुम्हाला वीर्याचं रक्षण करायचं असेल तर. आणि दुसरं म्हणजे दिवसभर अशा गोष्टीमध्ये तुम्ही इंडल्ज होऊ नका की ज्यामुळे मन तुमचं उत्तेजित होईल, ज्यामुळे तुमची कामवासना वाढेल. अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजे. जर आपण दिवसभर त्याकडे लक्ष दिलं नाही तर काय होईल? रात्री स्वप्नामध्ये ते वीर्यपतन होणार. म्हणून आपण कसं इतरांशी वागतो, कसं बोलतो, आपला दृष्टिकोन कसा आहे, ह्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या थोड्या गोष्टीची जर आपण जीवनामध्ये काळजी घेतली तर मला वाटते बऱ्या प्रमाणामध्ये आपण आपले स्वप्न किंवा स्वप्नदोष नियंत्रणामध्ये आणू शकतो. त्याला काही घाबरण्याचं कारण नाही आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, ब्रह्मचर्याचे दीर्घकाल पालन केल्यास नपुंसकत्व येते असे काहीचे मत आहे, ते खरे आहे का? हे सपशेल खोटं आहे. तुम्ही कधी बघितलं आहे का? समर्थ रामदास स्वामी बघा, विवेकानंद बघा, हनुमानजी बघा, त्यांच्या शरीराकडे तर बघा. ब्रह्मचर्याचं पालन केल्यामुळे ते किती शक्तिशाली झाले. असं कधी बघितलं आहे का की ब्रह्मचर्याचं पालन केल्यामुळे कोणी नपुंसक झाला? असं आपण कुठे बघितलं नाही. हे जे नपुंसकत्व आहे तो एक शारीरिक आणि मानसिक आजार आहे. असं नाही की जो नपुंसक आहे त्यानं कामावर जय मिळवलेला आहे, असं नाही आहे. ती त्याची दुर्बलता आहे, त्याला ते शक्य नाही आहे. म्हणून कधीही असा विचार करू नका की जास्त वेळ जर आपण ब्रह्मचर्याचं पालन केलं तर कदाचित आपण नपुंसकत्व आपल्याला येईल आणि आपण अनफिट होऊ, असा विचार कधीही करू नका. असं कधीच शक्य नाही. बघा, भगवान रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मणजी तिघंही वनवासामध्ये गेले. आता रामचंद्र 12 वर्षापर्यंत त्यांनी वनवासामध्ये वास केला. त्यांच्यासोबत लक्ष्मणजी पण होते, सीतामाई पण होत्या. पण रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतामाईंनी 12 वर्ष ब्रह्मचर्याचं काटेकोर पालन केलं. लक्ष्मणाने तर कधी सीतामाईच्या चेहऱ्याकडे पण बघितलं नाही, त्यांचे पायच बघायचा तो.
जर त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन केलं नसतं आणि जर रामचंद्राला जर जंगलामध्ये मुलं झाली असती तर किती प्रॉब्लेम झाला असता. 12 वर्षानंतर परत आल्यानंतर जेव्हा आपल्या याला राज्याला वारसदार पाहिजे असं जेव्हा त्यांच्या मनात आलं तेव्हा कुठे त्यांनी ब्रह्मचर्याचा भंग केला आणि लवकुशांचा जन्म झाला. तेव्हा 12 वर्ष त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन केलं म्हणजे काही नंपुसक झाले असं नाही आहे. ही चुकीची संकल्पना आहे. जे दीर्घकाळ ब्रह्मचर्याचं पालन केल्यामुळे मनुष्य नपुसक होतो हा विचार तुम्ही मनातून बिलकुल काढून टाका. मनुष्य शक्तिशाली होतो, सामर्थ्यशाली होतो, तो कधीही नपुसक होत नाही. हा विचार मनामध्ये कधी येऊच देऊ नका. बरीच उदाहरणं आहे पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही, आपण सगळी उदाहरणं घेऊ शकत नाही. त्यानंतरचा प्रश्न आपला, विवाहितांसाठी ब्रह्मचर्याचे काय नियम आहेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. विवाहितांसाठी पण नियम आहेत. आपल्यामध्ये भगवंताने कामवासना कशासाठी ठेवलेली आहे? यासाठी ठेवलेली आहे की ही सृष्टी भगवंताची चालत राहावी. कामवासनेचा तोच एकमात्र उद्देश आहे. तेव्हाच फक्त आपण वीर्य आपलं भंग करू शकतो, ब्रह्मचर्य खंड करू शकतो की जेव्हा आपल्याला संततीची आवश्यकता असते. जर आईवडील पवित्र असेल, ब्रह्मचर्याचं पालन करत असेल, त्यांची संतती किती चांगली होईल. स्वामी विवेकानंद म्हणतात, ग्रेट पीपल आर बॉर्न इन द हाऊस ऑफ पायस अँड एज्युकेटेड मदर्स. ज्या कुटुंबामध्ये आई आणि वडील पवित्र असतात त्या ठिकाणीच महापुरुष जन्म घेत असतात. आणि कामवासनेपोटी निर्माण झालेली मुलं समाजाला धोकाकारक ठरू शकतात. हे म्हणतात स्वामीजी की जे कामवासनेपासून पैदा झाली ते समाजाला हानी पोहोचू शकतात, त्यांचं चरित्र चांगलं राहणार नाही. तेव्हा विवाहाचा अर्थच तो आहे. 1-2 मुलं झाल्यानंतर श्रीरामकृष्ण म्हणायचे की पती पत्नींनं बहीण भावासारखं राहिलं पाहिजे. धर्मपत्नी सहधर्मिणी, त्याने एकमेकांना धर्मजीवनात सहाय्य केलं पाहिजे. दोघांनीही भगवंताचं स्मरण मनन केलं पाहिजे. यासाठी भगवान श्रीरामकृष्णांनी विवाह करून एक आदर्श डोळ्यासमोर ठेवला की विवाहितसुद्धा ब्रह्मचर्याचं पालन करू शकतात. जरी त्यांनी विवाह केलेला होता पण कधीही मनामध्ये कामवासनेचा गंध नव्हता. म्हणजे बघा विवाहितालासुद्धा किती आवश्यक आहे. कारण जर आपल्याला चांगली संतती पाहिजे असेल, जर देशाचे नागरिक आपल्याला सुदृढ करायचे असेल तर गृहस्थ जीवनामध्ये याचं आचरण केलं पाहिजे. आपले सगळे ऋषी गृहस्थ होते पण ते ब्रह्मज्ञानी होते, ते ऋषी होते, कारण त्यांचा संयम होता, कंट्रोल होता, नियंत्रण होतं. तेव्हा गृहस्थांनीसुद्धा हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला संयमित जीवन जगायचं आहे. आपल्याला चांगली संतती निर्माण करायची आहे, त्यांना चांगले संस्कार द्यायचे आहे, त्यांना मनुष्य घडवायचं आहे. आणि अशा प्रकारचे संस्कारक्षम सुदृढ नागरिक देशाला समर्पित करायचे आहे. हे गृहस्थाचं म्हणजे कर्तव्य आहे. तेव्हा गृहस्थांनीसुद्धा शक्य तेवढ्या प्रमाणावर आत्मसंयम केलाच पाहिजे, ब्रह्मचर्याचं पालन केलंच पाहिजे. त्याशिवाय नवीन पिढी किंवा पुढची पिढी आपली सुदृढ होणार नाही. तेव्हा विवाहितांसाठी सुद्धा हे नियम आहे. आपल्याला वेदामध्ये गृहस्थ धर्म त्याचे कितीतरी नियम आहे. तेव्हा अशा प्रकारे विवाहितसुद्धा आपल्या जीवनामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करू शकतात. ब्रह्मचर्याचं पालन करून आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करून घेऊ शकतात आणि चांगल्या प्रकारची संतती ते समाजाला देऊ शकतात. तेव्हा हे काही प्रश्न आज आपण बघण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, ब्रह्मचर्य म्हणजे काय? काही डॉक्टरांचे मत आहे की ब्रह्मचर्य पालन आरोग्याला हानिकारक आहे. ते कितपत खरे आहे? आजच्या युगात ब्रह्मचर्याचे पालन करणे शक्य आहे का? स्वप्नामध्ये होणाऱ्या वीर्यपतनाला कसे नियंत्रित करावे? ते आरोग्याला हानिकारक आहे का? ब्रह्मचर्याचे दीर्घकाल पालन केल्यास नपुसकत्व येते असे काहीचे मत आहे, ते खरे आहे का? आणि विवाहितांसाठी ब्रह्मचर्याचे काय नियम आहेत? हे आपण 6 प्रश्न आज आपण हाताळले. 6 प्रश्नाचं समाधान शोधण्याचा प्रयत्न केला. यानंतर आपले 4 प्रश्न आहे की जे आज आपण संपवू शकलो नाही. पाश्चात्य देशात ब्रह्मचर्य पालनावर विशेष भर दिला जात नाही, तरी ते आपल्यापेक्षाही शक्तिशाली असून दीर्घायुष्य आहेत असं का? ब्रह्मचर्याचे पालन करण्यासाठी काही उपाय सुचवाल का?
आध्यात्मिक जीवनात ब्रह्मचर्य पालनाची आवश्यकता आहे का आणि अष्टांग ब्रह्मचर्य म्हणजे काय? आता हे 4 प्रश्न आपले राहिलेले आहेत. तेव्हा आपण जेव्हा पुढे भेटणारच आहोत, पुढच्या गुरुवारी आपण जेव्हा भेटणार आहोत, तेव्हा या 4 प्रश्नाचं समाधान शोधण्याचा आपण प्रयत्न करू. आणि त्यानंतरसुद्धा ब्रह्मचर्याबद्दल बऱ्याच काही गोष्टी आहे, बरीच काही उदाहरणं आहे, पण आपल्याला वेळेच्या अभावी काही सगळं घेता येणार नाही. तरी पण पुढल्या वेळेस आपण प्रयत्न करूया की अजून ब्रह्मचर्याबद्दल आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती मिळू शकेल आणि आपल्या मनामधल्या सगळ्या प्रश्नांचं समाधान होईल अशी आपण आशा बाळगूया. आणि आज आपण इथेच थांबूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.